आजच्या या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। 29 महापालिकांसाठीच्या निवडणुकीचा प्रचार अखेर संपलाय। अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्ष आणि धुरंधर नेत्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। या संदर्भातल्या घडामोडींचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। देवा भाऊ आगे बढो। पुण्यातली एक म्हण सांगतो, पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशातले हणा आणि बाजीराव म्हणा। तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता तर आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडे पोहोचवायचा। पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं सरळ दोन कानपटात मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या। महापालिका निवडणुकांचा प्रचार थंडावलेला आहे। अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ठाकरे बंधूंनी प्रचाराचा झंझावात उठवला। अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शन, रॅली तर सुरूच होत्या, मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत या सर्व बड्या तोफा प्रतिस्पर्ध्यांवर धडाडल्या। पुण्यातल्या सभेमधून मुख्यमंत्र्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोले लगावले। काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो, पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशातले हणा आणि बाजीराव म्हणा। काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली बोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे। ही गल्ली बोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे, ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे। तर दुसरीकडे भोसरीच्या सभेमधून अजित पवारांनी महेश लांडगेंवर निर्णायक वार केला। काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता तर आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडे पोहोचवायचा। मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिलाय त्याला आपल्याला हटवायचं आहे। महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही, टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही। तर न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला। विरोधक जे आहेत किंवा आता सत्ताधारी पक्षामधला भाजप आहे जो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही म्हणजे विकास विरोधी आहात, याच्यात विकास विरोधाचा काय संबंध येतो? प्रश्न असा आहे, जर समजा ह्या लोकांनी विकास केला आहे तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर तुम्ही विकास केलायत ना, विकास विरोधी कोण आहेत मग? आता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत। भाजपच्या पॅम्पलेटमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये 5-5 हजार रुपये तुम्ही लोकांना प्रत्येक मताला वाटताय, येत आहेत कुठून पैसे? आणि जर तुम्ही विकास केलाय तर मग पैसे का वाटताय? एवढा साधा प्रश्न आहे ना। आणि मी ज्या वेळेला समजा बोलतोय की बाबा काय गौतम अडाणीबद्दल बोलतोय, मी गौतम अडाणी हा माझा विषय नाही आहे। मी कालच म्हटलं या देशामध्ये उद्योगपती आले पाहिजेत, उद्योगपती वाढले पाहिजेत, या देशामध्ये पैसे आले पाहिजेत, लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता असला पाहिजे। आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, मुलं मुली यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, त्यांची घरं भरली पाहिजेत। उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाही आहे, परंतु एका उद्योगपतीवरती 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली हे मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे। त्याच्यामुळे विकासाच्या आड येणारा मी माणूस नाही। तर शाखा भेटींवेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं सरळ दोन कानपटात मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या। आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे, तो पापाचा पैसा घरात घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका। महापालिकांचे अड्डे हे
भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे. महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे. या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी. प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही आहे हेही जनतेने लक्षात घ्यावं. दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडल्याची जोरदार आरोप झाले. विरोधकांनी तर सत्ताधारी पक्षांवर पैसे वाटपाचे आरोप केलेच, पण काही ठिकाणी 2 सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच यावरून राडे झाले. आणि बाथरूम मध्ये काय लपलेत तुम्ही? एवढ्या रात्रीचं काय करता तुम्ही इकडे? काय कसला प्रश्न? आम्ही आमची मीटिंग घेतो. हा बरोबर आहे ना. प्रश्न आहे. काढ सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग. हे काढ सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग काढ. काय चाललंय? हे बघा कशी पळापळी चालू आहे. सगळं केलं आणि आता बघितलं तर घरामध्ये 100 लोक जवळजवळ होते वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत हे उभाटाचे पदाधिकारी आहेत. हे दोघं टेरेसवरती बसलेले होते आणि पैसे वाटत होते. माझी मुलगी तिकडे गेली आणि आरडाओरड केली. तिकडची लोक सगळी सैरावैरा पाळली. आता त्यांनी म्हणणं दिलेलं आहे न्यूजला की हे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो त्यांना पकडायला. पण वास्तविक असं नाही आहे. त्यांच्याच महिला शाखा प्रमुख आहेत संस्कृती सावंत, त्यांची व्हिडिओमध्ये मांडणी आहे की आम्ही इथे मीटिंगसाठी जमलोय. तर वरळीमध्ये नेमकं काय घडलं, कशा पद्धतीनं पैसे वाटप करण्यात आला आणि त्यानंतर त्याचे आरोप कशा पद्धतीनं झाले हे आपण बघितलेलं आहे. तिकडे मुंबईमध्ये वांद्रेमधील प्रभाग 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ये रुपेश मसलोगर को वोट देने के लिए रिश्वत दी जा रही हमको. ये 3000 रुपये उसके अंदर निकला. ये पैम्पलेट के 15 माले पे जिसान सिद्दीकी के तरफ से ये बैनर आया था. फक्त मुंबईच नाही तर जळगावात सुद्धा पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली आहे, तर अधिक तपास याविषयीचा सुरू आहे. एकीकडे राज्यातल्या विविध भागातून पैसे वाटपाच्या घटना समोर येत आहेत, तर दुसरीकडे मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलंय. फक्त 14 तारखेला तिळगुळ घ्या. हा त्यांचं मटण, पण दादा आमचं मटण येऊ द्या. ते सांगणार तिळगुळ घ्या. लोक काय हुशार आहे, तिळगुळ बोलता बरोबर असतात. लोकांना सगळ्या गोष्टी माहीत आहे. तर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार राडा झाल्याचं दिसून आलं. कुठे मतदारांना धमकावण्यात आलं, तर कुठे थेट उमेदवारांवर हल्ला करण्यात आला. डोंबिवलीमध्ये पैसे वाटपावरून तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी केलेल्या आरोपानंतर वातावरण तापल्याचं दिसून आलं. उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक. हा पोरगा जो बंदूक ताणणारा. तर इकडे डोंबिवलीमध्ये महायुतीच्या मित्र पक्षांमध्येच म्हणजे शिवसेना भाजपमध्ये तुफान राडा झाल्याचं दिसून आलं. ज्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या पत्रकात पैसे वाटल्याचा आरोप केला गेला होता, त्याच प्रभागात मध्यरात्री हा राडा झाला. आधी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर राड्याला सुरुवात झाली. यात थेट कोयत्यानं वार करण्यात आले. यामध्ये भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांना गंभीर दुखापत झाली आहे, तर भाजपचे 3 आणि शिवसेनेचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. दाखवा आमच्याकडे कुठे कुठं कोयते आले, काय आले.
तक्रार आम्ही केली. बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत. नाही आम्ही कोणाला मारलं नाही, विषय कुठे मारा म्हणजे विषयच कुठे येतो. आम्ही महाराज कालच मारले, तुम्ही सगळे सुख लोक होते, कालच त्यांचे आम्ही हात लावला असता. आम्ही सध्या प्रचार करतच नाही, फक्त यांना शोधाचं काम करतो बस. समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. इथे जो दहशतीचं वातावरण आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवाराला धमकावण्यात आलं. सातपूर भागामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर थेट बंदूक ताणण्यात आली आणि प्रचाराला न फिरण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर जमावानं बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान नाशिकमधल्याच एका जाहीर सभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचे ड्रग्ज पेडलर सोबत संबंध असल्याचा दावा केला. महाजन यांच्या या आरोपानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. मंत्री गिरीश महाजन यांना आडवा जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे काही काळ इथं गोंधळ निर्माण झाला होता. तर तिकडे पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 9 मध्येही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तणाव दिसून आला. भाजपचे उमेदवार पदाधिकारी हातात दंडुके घेऊन मतदानाचं आवाहन करताना दिसून आले. संत तुकाराम महाराजांनी नाताळाच्या मागे हानू काठी हे मी नाही म्हणायची, हे संत तुकाराम महाराज म्हणतात. संत तर महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी निवडक शहरांमध्ये प्रचार सभा घेतल्या आणि याउलट मुख्यमंत्री फडणवीस तसंच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी जणू जाहीर सभांचा धडाका लावला होता. ठाकरे बंधूंनी जाहीर सभांऐवजी आपल्या पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर दिला होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी शाखांना भेटी दिल्या. पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी ही रणनीती वापरली. शिवसेना असो की मनसे या दोन्ही पक्षांसाठी शाखांना वेगळं महत्त्व आहे, कारण या शाखांमधून जनतेची विविध कामं केली जातात. पक्ष आणि सर्वसामान्य जनतेला जोडणारा दुवा म्हणजे शाखा. त्यामुळेच ठाकरे बंधूंनी जाहीर प्रचार सभांऐवजी शाखा भेटीवर भर दिला. ठाकरेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंनीही मुंबईमध्ये काही शाखांना भेटी दिल्याचं पाहायला मिळालं. काल सुद्धा आपण पाहिलं असाल, प्रचंड खुर्च्यांच्या समुदायाला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. पाहिलं ना, म्हणजे याला जिथे तिथे खुर्च्याच दिसतात. सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच, तिथे सुद्धा खुर्च्याच असतात. पण काय खुर्च्यांचा प्रतिसाद होता, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा. आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय त्यांचा फुटला होता. ते सगळे बकवास लोक आहेत. याला मुंबईशी काही पडलेलं नाहीये. मुंबई खतम करायची. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसलेले नव्हे तर बसवलेले मुख्यमंत्री आहेत, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली. न्यूज 18 मराठीला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि मुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांवर कडा प्रहार केला. तर राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला. राष्ट्रीय पक्ष म्हणून जे आहे, भाजप आज राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष तो त्यांचे इथले मुख्य जे असतील ते ठरवणार, ते त्यांना तिथे ठरवू देत. माझं काय म्हणणं नाहीये त्याच्याबद्दल. परंतु तिथे तुमचे कोणते मध्य प्रदेशचे कोण होते? शिवराज सिंग चव्हाण स्वतःच्या हिमतीवरती झाले मुख्यमंत्री. तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवरती मुख्यमंत्री नाही झाले? भाजपमध्ये विचारून बघा ना एकदा. अहो साधी गोष्ट आहे ना, एक माणूस मुख्यमंत्री होता, बरोबर की नाही? मुख्यमंत्री पदावरनं निवडणूक झाली, संपली, बरोबर आहे. मग शिवसेना फोडली, मग शिंदे आले आणि त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. जर एखादा बसलेला माणूस असता, ठाम माणूस असता, त्याने नकार दिला असता. सो बसलेला आणि बसवलेला याच्यामध्ये फरक असतो ना. मी तुम्हाला एक खरं सांगू का, जो भारतीय जनता पक्ष जो होता, जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलो ना, आज तो भारतीय जनता पक्ष नाही उरलाय. आणि हे भारतीय जनता पक्षातले लोकही मान्य करतील.
मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूनी आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे. पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही. दरम्यान न्यूज 18 मराठीला दिलेल्या याच मुलाखतीमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. नवी मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करू म्हणून सांगतात जाहीरनाम्यात. काय म्हणायचं काय 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 सांगायचं तुम्हाला? ही हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे. राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरेरांचा डिझाईन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आली आणि पोलीस तिथं गेले, मात्र तथ्य नसल्यानं पोलीस माघारी फिरल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, अजित पवार यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरेरा यांचा डिझाईन बॉक्स ही जी कंपनी आहे या ठिकाणी गर्दी झाली असल्याची तक्रार आलेली होती आणि पोलीस त्या ठिकाणी गेले होते, मात्र यामध्ये तथ्य नसल्यानं पोलीस आता माघारी फिरल्याची माहिती समोर येते. तर याविषयी वेगवेगळ्या चर्चाही रंगलेल्या होत्या. धाड पडली, काही कारवाई केली जाते नरेश अरेरा यांच्या ऑफिसवर असं बोललं जात होतं, मात्र आता जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरेरा यांच्या डिझाईन बॉक्स नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आलेली होती, त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी गेले होते अशी माहिती समोर येते आणि त्यामध्ये तथ्य नसल्यानं पोलीस माघारी फिरल्याचं कळतंय. आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वैभव, काय सांगाल, नेमकं काय घडतंय, काय काय चर्चा होत्या आणि आता सत्य परिस्थिती काय समोर आली आहे? अजित पवारांचे राजकीय सल्लागार किंवा जी एजन्सी अजित पवारांच्या या सगळ्या प्रचाराच्या नियोजनाचं काम पाहते, त्या डिझाईन बॉक्सच्या पुण्यातल्या वाकडेवाडीमधल्या ऑफिसवरती पोलीस गेलेले होते. त्याच्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आलेला आहे. तक्रार जी आहे ती तोंडी तक्रार एक प्राप्त झालेली होती कंट्रोल रूमला, ज्याच्यामध्ये या कार्यालयाबाहेर गर्दी झाली असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांचे काही अधिकारी कर्मचारी जे आहेत ते ही तक्रार व्हेरीफाय करण्यासाठी तिथे गेलेले होते, मात्र तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलेलं नाही. त्यामुळे पोलीस तिथून माघारी फिरलेत. तोपर्यंत डिझाईन बॉक्सवरती रेड झाल्याच्या काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या होत्या, त्याच्यामुळे वातावरण प्रचंड तापलं. मात्र प्रत्यक्षात असं काही झालेलं नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आलाय. एक तोंडी तक्रार कंट्रोल रूमला प्राप्त झालेली होती गर्दी झाल्याची डिझाईन बॉक्सच्या कार्यालयाबाहेर. त्यासाठी ती व्हेरीफाय करायला पोलीस तिथे गेलेले होते, मात्र प्रत्यक्षात काही तथ्य आढळून न आल्यामुळे पोलीस माघारी परतलेले. बरोबर आहे वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये एका रिक्षामधून बॅग भरून पैसे घेऊन चालले होते अशी माहिती आहे आणि त्यावेळेस अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग केला आणि ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरामध्ये आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यामध्ये पैशानं भरलेली बॅग आढळली. यानंतर या रिक्षातील तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं. भाजपनं उमेदवारांसाठी हे पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गायकवाड यांनी केला आहे. साधारण 2 ते 3 लोक होती आणि एक रिक्षा ड्रायव्हर होता आणि त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ मी काढलेला आहे. ऑफिस पासून प्रदीप रामचंद्रच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटलॉन कॅमेऱ्याने काढलेला आहे, ज्याला न्यायालय पण डिनाय करणार नाही. अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत. जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली, भाजपा 50 लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले
पुरे 50 लाख रुपयाची रोकड होती, पोलिसांना समोर मधून दाखवलेली आहे. आणि तरी जर कायदेशीर जर कारवाई होत नसेल तर जिसकी लाठी उसकी बेस, मग आम्ही कायदा जर हातात घेतला तर आम्हाला कोणी अडवायचं नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. रहाटणे इथल्या गणराज कॉलनी परिसरामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणलेल्या 19 वॉशिंग मशीन निवडणूक भरारी पथकानं जप्त केलेल्या आहेत. 1-2 नाही तर तब्बल 19 वॉशिंग मशीन या ठिकाणी आणल्या होत्या अशी माहिती आहे आणि त्याच्यावर भरारी पथकानं कारवाई करत या सर्व वॉशिंग मशीन जप्त केल्या. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद बाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, काय सांगाल? मोठ्या संख्येनं वॉशिंग मशीन दिसत आहेत, कशा पद्धतीनं कारवाई केली आहे, कोणी हे सगळं आणलं होतं, याविषयी काय अपडेट्स? अर्थातच या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचे जे निर्णय अधिकारी आहेत ते तपास करतायत. पोलिसांकडे देखील या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या मशीन जप्त केलेल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात कुठे कुलजार असेल, कुठे पैशाचं वाटप असेल किंवा अशा पद्धतीनं वस्तू वाटप जे आहे ते होत आहे. ज्या पद्धतीने ह्या वॉशिंग मशीन मिळून आलेल्या आहेत त्या कुणी मागवल्या होत्या, त्याच्यावर कुणाचं नाव आहे हे कुणालाही अद्याप स्पष्ट झालं नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या लक्षात आले की ह्या कुठेतरी प्रलोभनाचा हा सगळा प्रकार आहे. आणि वॉशिंग मशीन जर वाटल्या जात असतील तर बघू शकतो आपण पिंपरी चिंचवडमध्ये नक्की काय चाललंय. त्यामुळे एकूणच आतापर्यंत जे निवडणूक विभाग आहे पिंपरी चिंचवडचा त्यांनी 16 लाख रुपयाची रोकड जप्त केली वेगळ्या एका कारवाईमध्ये. त्यानंतर एका ठिकाणी कुलजार वाटप होत असताना त्याही जप्त केल्या. आणि आता हे वॉशिंग मशीनचं एक नवीन प्रकरण काल रात्री 10:30 नंतर गणराज सोसायटी जी आहे तिथे त्यांनी जप्त केलेले आहेत. या संदर्भामध्ये जो ट्रक टेम्पो होता तो देखील पोलिसांनी आता सील करून ठेवलेला आहे. एकूणच पैशाचं वाटप असेल किंवा आमिष दाखवण्याचे जे प्रकार आहेत ते गंभीर आहेत आणि त्यामुळे आता यापुढे निवडणूक अधिकारी किंवा निर्णय अधिकारी जे आहेत ते काय कार्य करतात याकडे लक्ष लागेल. बरोबर आहे गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पाहुयात पुढची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यामधील राजकीय वार शिगेला पोहोचलाय. तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंवर निशाणा साधला. अजित पवारांनी दंड थोपटल्यानंतर महेश लांडगे तरी गप्प कसे बसणार? मग लांडगेंनी सुद्धा आपल्या राजकीय गुरुला हे प्रतिआव्हान दिलं. मी माझं काम चोख बजावलेलं आहे. आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे. माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा. मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही. राजकारणातल्या मर्यादा किंवा सगळ्यांच्या मर्यादा सांभाळायचं फक्त मीच ठरवलंय. महाराष्ट्राच्या दादांनी पण ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा मर्यादा नाही सोडली पाहिजे. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा किती वेळा आपण आरोप करणार आणि आरोप करताना त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना. विनाकारण आरोप करणं हे मला जमलं नाही. पण मी जे केलं शहरासाठी ते करत आलेलं मी ते तुमच्या समोर मांडले. तर पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीमध्ये भाजपची सगळी भिस्त महेश लांडगेंवर आहे आणि इकडे अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा. मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही. ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या. परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहाटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय. राजकीय डाव करत करतच त्यांची ही परिस्थिती आली. गल्ली बोळात त्यांना 200 लोकांपुढे सभा घ्यायला. तुम्ही मला सांगा ना, या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना. आतापर्यंत 1 सभा 2 सभा लय झाल्या, 3 सभा याच्यावर सभा होत नव्हत्या. 1000 ते 2000 3000 लोक 128 जागेसाठी इच्छुक असायची. 115 उमेदवार कसे तरी तयार झाले त्यांच्याकडे. ही परिस्थिती कशामुळे याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. दरम्यान महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला असला तरी अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यामध्ये अजूनही दोघांमधलं युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये.
चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही. टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही. हे जे आरोप आणि बदनामी त्यांनी जे माझ्यावर आज करता येते तसेच आरोप त्यांनी विधानसभेतही माझ्यावर केले होते. त्याला नागरिकांनी मतदारांनी उत्तर दिलं. त्यांनी मला परत 63,000पेक्षा जास्त मतं निवडून दिलं. तरी सुद्धा त्यांना जर असं वाटत असेल की बदनामी करून आणि आरोप करून जर निवडणुकीला सामोरं जातं तर मग आता लोक त्यांना मतदानातून उत्तर देतील. तर पुण्यातून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर पुन्हा निशाणा साधला. गल्ली बोळातून दादा बनवण्याची ही निवडणूक नाही. 15 तारखेला घड्याळाचा लांब बंद करायचा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. तर खिशामध्ये नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली बोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्ली बोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे. ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महापालिकेच्या महाआखाड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं आहे असं म्हणत पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लगावला. तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं आवाहन त्यांनी पुणेकरांना केलं. पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप होत असतात असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवेंनी राज ठाकरेंवर टीका केली. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं कधीच पैशाचा वापर केला नाही असं दानवे म्हणाले. नांदेडमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवारानं केला. दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वाहन अडवून उमेदवार अमर कोंडराज यांनी आंदोलन केलं. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला. गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केल्याचं स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण यांनी केलं. लुंगी परिधान करण्यावरून झालेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. तर ती माझी वैयक्तिक बाब आहे असं ते म्हणाले. भाषेवर संकट आणणारे उद्धव ठाकरे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर मतचोरीवर त्यांनी बोलूच नये असंही ते म्हणाले आणि त्यांनी राज ठाकरेंचे नगरसेवक चोरी केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येते अशी टीका राज ठाकरेंनी केली. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी जोरदार हल्लाबोल सरकारवर केला. मराठी माणसाच्या हिताच्या आड येणारा विकास काय कामाचा असं राज ठाकरे म्हणाले. तर अशा विकास कामांना आमचा नेहमीच विरोध आहे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं. हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. तर जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र आहे असं मत त्यांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून मांडलं. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. राज्यातील 29 पालिका निवडणुकींसाठीचा प्रचार संपला. महायुती मविया ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल. खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं. पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला. तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन. नऊ वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथं उभा राहिला. त्याला हटवायचंय. नगरसेवक होण्याआधी तू भंगारच्या गाडी चालवायचा. नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांची पिंपरीतल्या सभेतून टीका. समजा ह्या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना?
जर विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येते? राज ठाकरेंची सीएम फडणवीसांवर टीका. हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही. जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं मत. उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती आणली. मराठी भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधूच आहेत. उद्धव ठाकरेंनी राज यांचे नगरसेवक चोरले. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत. विलिनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूर्णविराम. पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये तणाव. भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी हातात दांडके घेऊन करतायत आवाहन. आणि 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला लागणार निकाल.